नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण लेक्चर नंबर 5 जे आहे तर ते महाराष्ट्र वनरक्षक सिरीजचा जो आहे तर ते आपण डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विजन गव्हर्नमेंट तुमच्यासाठी असेच नवनवीन जी काही सरळ सेवेसाठी किंवा पोलीस भरती किंवा दारूबंदीसाठी जी काही तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला विजन गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करेल. तर सिलेक्शनवाली सिरीज ही आपण चालू केलेली आहे, जे की महाराष्ट्र वनरक्षक आणि TCS याच्याद्वारे जे गणित किंवा मॅथचे जे क्वेश्चन असतात TCSचे मॅथ रिजनिंगचे ते याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये तुमचा नक्कीच फायदा होईल. या सिरीजचा जर का तुम्ही हे करत असाल तर तुमचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन वगैरे असेल. आणि आता लगेचच जून जुलैमध्ये वनरक्षकची जी भरती आहे तर ती होणार आहे. सोबतच दारूबंदी आणि त्यानंतर तलाठी वगैरे ही पदं आपली भरती जाणार आहे. तर त्याच्यामुळं याची जी सिरीज आहे तर ती आपण चालू केलेली आहे. तर आपले तलाठीचे जे लेक्चर आहेत तर ते एक दिवस आड करून असे अपलोड केले जातील एक दिवसांनी. आणि त्यानंतर वनरक्षकचे सुद्धा ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आजचा जो आपण 5व्या क्रमांकाचा जो लेक्चर आहे महाराष्ट्र वनरक्षक सिरीजचं, तर याच्यामध्ये आजचे एवढे खतरनाक प्रश्न आहेत की बस मला वाटते की ॲट अ टाईम जेव्हा विद्यार्थ्यांनी हा पेपर ज्यांना आला असेल त्यांच्या शिफ्टमध्ये, तर त्यांचं तर थोडीशी हे झाले असेल, पंचायत झाली असेल. कारण की याच्यामध्ये जे एक्झामिनर होता त्याने कोणत्या लॉजिकने प्रश्न वगैरे बनवलेले आहेत हे तर त्या टायमिंगला तर विचार नका करू की सॉल्व झाले असेल म्हणून. कारण की रिजनिंगचे क्वेश्चन आहेत हे, आणि पाहायला एवढे मोठाले आहेत. त्यांची लेंथ वगैरे पाहिली तर एक पेज, अर्धा पेज त्याच्यामध्ये पूर्ण गेलेला आहे. आणि त्याचं लॉजिकसुद्धा थोडंसं डिफरंटच आहे. तर त्या एक्झामिनरने कोणत्या विषयाला अनुसरून हे क्वेश्चन टाकले असेल तर ते मला तर माहीत नाही. पण पाहू आपण ते प्रश्न कोणत्या पद्धतीचे आहेत आणि तुम्हाला समजूनच जाईल की प्रश्न कोणत्या प्रकारचे त्यांनी विचारलेले आहेत. तर आतापर्यंत जे आपण 4 लेक्चर जे आहेत ते अपलोड केलेले आहे. ते जर का पाहिले नसेल तुम्ही तर त्याचा एकदा पाहून घ्या. त्यानंतर आपण सुरुवात करू त्यानंतर पाहू आपण सुरुवात करू आपल्या प्रश्नाला. तर याच्यामध्ये रँडम क्वेश्चन दिलेले आहेत. 15 क्वेश्चन एका क्वेश्चन पेपरचे जे पेपर आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर हा प्रश्न 5 नसून त्याला 1 म्हणून. तर पाहू, त्याच्यानंतर आपण सुरुवात करू. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल असे पद दिलेल्या पर्यायामधून निवडा. तर ही सिरीज दिलेली आहे आणि याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह जागी काय येईल तर ते आपल्याला इथे विचारलं जातं. तर इथे काय झालेलं आहे, एक्स 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 म्हणजे 3x दिलेला आहे. आणि पहिल्या इथे काय झालेलं आहे, पहिल्या पारीमध्ये तर पहिला जो x आहे तर त्याचा घातांक 1 केलेला आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरा जो x आहे x तर हा आहेच, म्हणजे 3x आहेच ना आपल्याकडे, 1 2 3. आणि प्रत्येक पायरी या पायरीतनी आणि या प्रत्येक एक्सची जी एक पायरी दिलेली आहे तर या एक्समध्ये एक्स न्यूट्रल आहे. त्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये काय झालं तर एक्सचा घातांक 1 दिलेला आहे आणि पुन्हा एक्स. आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय झालं तर पुन्हा इथे एक्सचा हात झालाच, तर हा दुसऱ्या एक्सचा पण 1 झाला आणि तिसऱ्या पायरीमध्ये तिसऱ्या एक्सचा घातसुद्धा 1 केला आहे. इथपर्यंत झालं. त्यानंतर आता आपल्याला विचारलं पुढचं, तर इथे काय होईल तर इथे एक्सचा जो घातांक आहे पुढच्या पायरीमध्ये काय होईल, एक्सचा घातांक 2 आहे. त्यानंतर इथे एक्सचा घातांक 1 आणि इथे एक्सचा घातांक 1. हे लॉजिक आहे इथे. ही पहिली पायरी आता 2ची सुरू झाली. इथे घातांक 1ची पायरी सुरू होती, आता इथे घातांक 2ची पायरी सुरू झाली. तर दुसऱ्या पायरीमध्ये काय होईल तर एक्सचा घातांक किती आहे इथे 2, आता सेम राहणार. तिसऱ्या पायरीमध्ये सुद्धा एक्सचा घातांक 2 राहणार. आणि इथे जो एक्स आहे तर त्याचा घातांक इथे 1 आहे तर इथे 2 होणार. आणि परत याचा एक्सचा घातांक 1 तसा. आता इथे काय होईल, या एक्सचा घातांक 2 झाला, इथे परत या एक्सचा घातांक 2 होईल आणि इथे सुद्धा हा 2 तिथे झाला. त्यानंतर या एक्सचा घातांकसुद्धा इथे 2 होईल. म्हणजे एक घातांक वाढत आहे. तर त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहायला पाहिजे ऑप्शन एक्सचा दुसरा घात एक्सचा वर्ग. तर कुठं आहे तर ऑप्शन 4मध्ये पाहायला मिळते. तर लॉजिक थोडंसं डिफरंटच होतं, कारण की याच्यामध्ये हा प्रश्न जो आहे चुकायचे चान्सेस खूप जास्त आहे. कारण
इथे अगोदरची जे आपण लॉजिक या प्रश्नाचं उत्तर हे आहे, परंतु उत्तर कसं चुकत होतं, तर याच्यामध्ये एक्सचा घातांक 1 दिलेला आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे. तर ठीक आहे. त्यानंतर काय केलं त्यांनी, इथे एक्सचा घातांक 2 दिलेला आहे, परत एक्सचा घातांक 1 आणि एक्सचा घातांक 1. तर इथे लॉजिक आपल्याला इथे पकडावं लागत होतं की एक्सचा घातांक इथे सुद्धा 1 आहे आणि इथे सुद्धा 1 आहे. परंतु चुकाचे चान्सेस कसे राहत होते, कारण की इथे 2 इथे 2 ठीक आहे. त्यानंतर आपण जो ऑप्शन आहे एक्स तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे, म्हणजे 3x येत होते हे तर आपल्याला माहीत आहे इथं. परंतु चुकण्याचे चान्सेस कुठं, तर घातांकामध्ये चुकण्याचे चान्सेस होते. इथे 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे 1 देऊन इथे परत 2 दिलेला आहे. म्हणजे या पहिल्या एक्सवरती 2 येईलच, परंतु तिसऱ्या एक्सवरती आपण एक्सचा तिसरा घात करण्याचे खूप जास्त चान्सेस होते आणि ते ऑप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे इथे. आणि इथे 1 दिलेला आहे, तर परत आपण पुढचा जो ऑप्शन आहे तर त्याच्यावरती 2 सुद्धा देऊ शकत होतो, कारण की आपल्याला सिमिलर वाटत होतं, या ऑप्शनशी सिमिलर वाटत होतं हा ऑप्शन नंबर 2. त्याच्यामुळं हे प्रश्न चुकण्याचा चान्सेस होता. तर त्याच्यामागं हे लॉजिक नसून तर हे आपलं लॉजिक हे होतं की प्रत्येक पायरीमध्ये त्यांचा इथे एक्सचा वाढला, इथे पहिला एक्सचा वाढला, इथे दुसऱ्या एक्सचा वाढला आणि इथे तिन्ही एक्सचा. तर हे सेम लॉजिक याच्यामध्ये अप्लाय झालं, ना की हे लॉजिक याच्यामध्ये अप्लाय होत होतं. तर का तसं जर का लॉजिक लावलं असेल तर प्रत्येकाचं किंवा मॅक्झिमम मुलांचं चुकलं असेल. त्याच्यामुळं ऑप्शन 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 2 द्यायला, जर खालीलपैकी प्रत्येक अक्षरसमूहातील डावीकडून पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची अदलाबदली केली आणि नंतर परिणामी अक्षरसमूहांना शब्दकोशातील क्रमाने मांडले, तर मांडणीच्या अंतिम स्थानी कोणता अक्षरसमूह येईल. तर याच्यामध्ये ही सिरीज दिलेली आहे आणि या सिरीजमध्ये विचारलं की यांची मांडणी कशी करायची आहे. तर मांडणी पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची अदलाबदल करायची आहे, नंतर अक्षरसमूहांना शब्दकोशाप्रमाणे मांडायचे आहे, म्हणजे ABCDनुसार आपल्याला त्यांना मांडायचे आहे. त्या मांडणीनुसार अंतिम स्थानी कोणता अक्षरसमूह येईल हे त्यांनी विचारलेलं आहे. तर पाहू आपण याला कसं सॉल्व करता येते. तर प्रश्न थोडंसं ट्रिकीच आहे, वेळखाऊ आहे. तर याच्यामध्ये पाहू, तर या अक्षराची आपण पहिल्यांदा पुनरावृत्ती करू, म्हणजे त्यांनी जसं सांगितलेलं आहे तर डावीकडून पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची अदलाबदली केली, तर यानुसार याला मांडून घेऊ. पहिल्या आणि तिसऱ्या, तर पहिल्या आणि तिसऱ्या म्हणल्यावर याला कसं येईल, G D, त्यानंतर N आणि T. ठीक आहे. त्यानंतर याला कसं लिहू शकतो आपण, तर याला सुरुवातीला G, पहिल्या आणि तिसऱ्या अक्षराची अदलाबदली करायची आहे, G, त्याच्यानंतर D, त्यानंतर N आणि त्यानंतर S. त्यानंतर याला आपण चेंज करू, तर G D N आणि R. त्यानंतर याला करू पहिल्या आणि तिसऱ्या अक्षराचं, इथे F, इथे R, इथे H आणि इथे G आणि आता शेवटचा. तर याला कसं करता येईल, तर G F N आणि त्यानंतर T. तर याला आपण इथे मांडून घेतलेलं आहे. आता काय सांगितले त्यांनी, नंतर परिणामी अक्षरसमूहांना शब्दकोशातील क्रमाने मांडले, म्हणजे ABCDनुसार यांना आता अरेंज करायचं आहे. तर ABCDनुसार यांना अरेंज करायचं आहे, तर यांना ABCDनुसार अरेंज करायचं आहे शब्दांना. तर याला G सुरुवातीला येतो, त्यानंतर काय येईल इथे F, G तर प्रत्येक ठिकाणी येईल. ठीक आहे. सुरुवातीला अंतिम स्थानी विचारलं आपल्याला, तर अंतिम स्थानी G सुरुवातीला येते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी G. आणि त्यानंतर F, म्हणजे अंतिम स्थानी कोणता येईल, तर अंतिम स्थानी येणारा फक्त एकच ऑप्शन आहे याच्यामध्ये, जे की सुरुवातीला तर हे G येईल, G पासून सुरू होणार आहे. त्यानंतर GH आहे, F नंतर G. इथं सुरुवातीला जे आहे तर तो F पासून सुरू होणारा येईल, F पासून सुरू होणार म्हणजे FRHG, म्हणजे हा पहिल्यांदा येईल, म्हणजे हे तर ऑप्शन गेला इथे कोणता NFGT म्हणजे हा शेवटचा आहे. तर हा शेवटून दुसरा म्हणजे हा तर ऑप्शन गेला इथे, म्हणजे हा ऑप्शन गेला इथे, कारण की सुरुवात त्याची जी सुरुवात आहे तर ती F पासून झालेली आहे आणि ABCDनुसार G प्रथम येतो, त्यानंतर G येतो. तर सुरुवातीला आता G येईल इथे, तर G नंतर H, तर यांची मांडणी G. त्याच्यानंतर सुरुवातीला दिलेलं आहे ABCD, तर हे 3 येणार D वाले, आणि त्यानंतर कोणता येईल,
हा तर पहिल्यांदा येतो. त्यानंतर या प्रश्नाची मांडणी होईल आणि शेवटी एफच्या अगोदर डी येतो, म्हणजे डी यांची कशी मांडणी होईल. इथे सुरुवातीला ए बी सी डी ई एफ आणि जी. तर जो सुरुवातीचा जो ऑप्शन आहे कोणता, तर हा वाला, तर एफचा, तर त्याला आपण अगोदरच रिमूव्ह केलेला आहे इथे, कारण की जीच्या अगोदर एफ येतो. म्हणजे आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी की शेवटी येणारा अक्षरसमूह हा तर सुरुवातीला येईल. म्हणजे अरेंजमेंट याची जर का केली तर हा शब्द जो आहे तर तो पहिल्या स्थानी येईल. त्यानंतर कोणता शब्द येईल तर अंतिम स्थानी विचारलं, तर त्यानंतर जी येतो. म्हणजे जीने सुरू होणारे बाकीचे ऑप्शन आहे, म्हणजे चारही येऊ शकते. परंतु त्याच्यानंतर डी 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 म्हणजे हे सुरुवातीला डी जे आहे डीने सुरू होणार आहे, तर ते अक्षर येईल. म्हणजे डीने सुरू होणारे हे आहे, हे आहे, हे आहे, परंतु हे नाही. तर हा डीच्या नंतर एफने सुरुवात होणार आहे. म्हणजे जे हे 3 ऑप्शन आहेत तर यांची अरेंजमेंट कशी होऊ शकते. इतर उत्तर तर आपल्याला शेवटी जो येणार आहे तर तो ऑप्शन नंबर 4, म्हणजे याची अरेंजमेंट जी आहे तर ती 5व्या क्रमांकावरती येणार आहे. कारण की याची जी जी नंतर सुरुवात होणार आहे तर एफ दिलेला आहे आणि यांची जी आहे तर ती अरेंजमेंट, आता याला अरेंज केलं आपण, आता पहिल्या नंबरवरती आला. त्यानंतर या तिघांमध्ये 2 नंबरला कोणता आहे तिथे पाहू आपण आता. तर इथे जी नंतर डी 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 तिन्ही ठिकाणी चालू आहे. एन एन नंतर एन, तिसरा अक्षर तर एन एन एन, आणि त्यानंतर काय येते तर टी एस आर. तर टी एस आरच्या अगोदर कोणता येतो तर सुरुवातीला येतो आर, म्हणजे हा 3ऱ्या क्रमांकावरती येईल. त्यानंतर हा 4थ्या क्रमांकावरती हा 2 नंबरवरती येईल. हा जो आहे 2 नंबरवरती, हा 3 नंबरवरती, हा 4 नंबरवरती आणि हा शेवटचा 5 नंबरवरती. तर हा जो जी एफ एन टी हा शेवटच्या क्रमांकावरती, म्हणजे आपल्याला विचारलं की अंतिम स्थानी कोणता अक्षर समोर येईल तर तो जी एफ एन टी येईल. आणि जी एफ एन टीला आपण काय केलेलं आहे तर एन एफ जी टी हा जो शब्द आहे एन एफ जी टी, एन एफ जी टीला आपण एन एफ जी टी याचंच रूपांतर आपण जी एफ एन टी याच्यानुसार केलेलं आहे. त्याच्यामुळं ज्या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन बी आहे. इथे प्रश्न थोडासा वेळखाऊ होता. याच्यामध्ये जोपर्यंत लॉजिक समजणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. तर त्याच्यामुळं जर का तुम्ही अगोदर यासारखे प्रश्न जर का सॉल्व्ह केले असेल तर तुम्हाला हेच प्रश्न या पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. नाहीतर तुम्हाला तिथंच फिरत राहावं लागेल आणि लॉजिक काही लवकर समजणार नाही. त्याच्यामुळं PYQ वगैरे पाहणं महत्त्वाचे असतात आपल्याला. तर हा दुसरा प्रश्न होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, जे की एन एफ जी टी हे आहे. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. जर खालील 4 अंकी संख्यामधील प्रत्येकी पहिल्या आणि शेवटच्या अंकाची अदलाबदली केली आणि परिणामी संख्या उतरत्या क्रमाने मांडली तर मांडणीच्या मध्यभागी कोणती संख्या दिसेल. मांडणीच्या मध्यभागी विचारले त्यांनी. त्याच लॉजिकवरती आहे, परंतु त्याच्यामध्ये ABCDवरती हा दिलेला होता आणि हा अंकमालिकेवरती दिलेला आहे. तर यांना सुरुवातीला आपण पहिल्या आणि शेवटच्या अंकाची अदलाबदली करायची. इथे पहिल्या आणि शेवटच्या, तर इथे 7 4 6 5ला कसं लिहू शकतो आपण पहिल्या आणि शेवटच्या. तर इथे सुरुवातीला काय येईल 5, त्यानंतर 4 6 आणि त्यानंतर 7. हे झालं पहिलं. आता याला डिकोड करू आपण. तर याला 6 4 5 आणि त्यानंतर 7. त्यानंतर ऑप्शन जो आहे तो तिसरा घेऊ आपण आता ही सील. तर याला काय होईल सुरुवातीला 5 6 4 आणि 7, त्यानंतर 4 3 5 आणि 4, त्यानंतर 7 8 5 6, म्हणजे याला 6 8 5 आणि त्यानंतर 7. तर याला आपण त्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या अंकाच्या अदलाबदली करून याची मांडणी करून घेतलेली आहे. त्यानंतर परिणाम त्यांनी काय सांगितले, संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या. संख्या उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर येईल. तर याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 6000 ही वाली, 6000 ही वाली. परंतु 6000 नंतर 800 आहे, म्हणजे यांची मांडणी करताना जी आहे तर ती ही पहिल्या क्रमांकावरती येईल उतरत्या क्रमाने म्हणजे मोठी संख्या अगोदर त्यानंतर लहान संख्या, या पद्धतीने 5 4 3 2 1 या पद्धतीने.
तर इथे सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 6857. त्यानंतर इथे कोणती संख्या येईल 6000 सुरू होणारी, तर ही संख्या क्रमांक 2वरती येईल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती कोणती येईल तर इथे 5000 आणि 5000. 5000 सुरू होणार 2 आहेत, परंतु 5647, तर ही तिसऱ्या क्रमांकावरती येईल. आणि आपल्याला सांगितलं संख्या एकूण 5 आहे आणि मध्य क्रमांकावरती कोण येईल तर ही तिसऱ्या नंबरची. आणि तिसऱ्या नंबरची संख्या कोणती आहे तर ती इथे हिला आपण डिकोड केलं आहे 7645. हिलाच आपण डिकोड केलेलं आहे या पद्धतीमध्ये. त्यांनी सांगितलं या अर्थानुसार त्यांनी आपण ते असे डिकोड केलेले आहे. तर हे ऑप्शन कुठे आहे तर हे ऑप्शन एकच दिलं आहे 7645, जे की या क्रमांक त्यांनी जी सांगितलेली आहे कंडिशन, त्या कंडिशननुसार मध्यभागी कोणती संख्या येईल तर ही संख्या येईल 7645, जे की ऑप्शन 1मध्ये दिलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते ऑप्शन 1 हे आहे. तर हा सुद्धा प्रश्न थोडासा ट्रिकी होता. समजला तर लवकर सुटतो, नाही तर सुटत नाही. त्यामुळं थोडंसं याची प्रॅक्टिस वगैरे तुम्हाला करावी लागेल. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. हा 3 नाही, हा 4था प्रश्न आहे. तर याच्यामध्ये वैवारीवरती प्रश्न आहे. याला सांगितलं त्यांनी की P+Q+R गुणिला S वजा T याला आपण कोण्या पद्धतीत लिहू शकतो हे त्यांनी इथं विचारलेलं आहे. तर याला पाहू आपण. सुरुवातीला याला आपण डिकोड करून घेऊ. तर P+Q, तर P+Q, तर प्लसचा अर्थ काय आहे ए हे बीचे वडील आहे, म्हणजे P हा Qचे वडील आहे. तर P जे आहे हा Qचा वडील आहे, Qचे वडील आहे, Qचे वडील आहे इथे. त्यानंतर Q हा इथे प्लसचा अर्थ काय वडील आहे, तर Q हा Rचा वडील आहे. Q जो आहे तो Rचा वडील आहे, वडील आहे म्हणजे प्लस. जे वडील आहे त्यांना आपण प्लस डोक्यावरती. त्यानंतर R गुणिला S, R गुणिला S याचा अर्थ काय आहे, R गुणिला S गुणिलाचा अर्थ काय आहे तर ए हा Pचा भाव आहे, म्हणजे R हा Sचा भाव आहे, R हा Sचा भाव आहे, म्हणजे हा भाऊ आहे Sचा, तो डोक्यावर त्याच्या प्लस केला. आपण मेल किंवा फिमेल जेंडर दाखवताना त्याच्यावरती डोक्यावरती प्लस किंवा मायनस डिनोट करतो. प्लस जनरली मेलसाठी आणि मायनस फिमेलसाठी. त्यानंतर काय सांगतो मी S वजा T, तर S वजा T, वजा Tचा अर्थ काय, ए ही बीची बहीण आहे, म्हणजे S हे Tची बहीण आहे, S जे आहे ही Tची बहीण आहे, म्हणजे हिच्या डोक्यावरती वजा चिन्ह. तर यांचे काय याच्यामध्ये काय विचारलं Pचे T सोबत नाते काय, तर Pचे T सोबत नाते काय, तर Pचे T सोबत नाते काय, तर याच्यामध्ये काय होईल तर हे तिघं भाऊ आणि हे त्यांचा वडील, आणि त्या वडिलांचा हा वडील म्हणजे वडिलांचे वडील म्हणजे त्यांचा आजोबा, आजोबा आहे तो कोण P, कोणाचा Tचा, Sचा आणि Rचा, आणि त्यांचे वडील कोण आहे तर Q. तर असा हा प्रश्न होता. प्रश्न हा सोपा होता. तर या प्रश्नाचं उत्तर हा ऑप्शन 3. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. हा प्रश्न क्रमांक 4 आणि 5 आहे. तर एक सुरुवातीला टिक घेतलेला आहे आपण. हा प्रश्न क्रमांक 5 आहे. तर याच्यामध्ये 4 अक्षरसमूह दिलेले आहे आणि प्रत्येक 3 जो अंक आहे तर तो विशिष्ट पद्धतीने इथे वेगळा आहे आणि गटातनं बसणार आहे. 3 सेम आहे आणि एक जो आहे तो वेगळा आहे. तो कोणत्या पद्धतीने वेगळा आहे तर ते इथे विचारलेलं आहे. लॉजिक एकदम बाहेरच आहे, डोक्याच्या बाहेर आहे. थोडंसं याच्यावरती लवकर न सुटणार आहे लॉजिक हा. कारण की याच्यामध्ये नेमकं जर का आपण सिरीज लावून पाहतो म्हटलं याच्यामध्ये POT दिलेलं आहे. तर Pच्या अगोदर O, त्याच्यानंतर T, त्यानंतर इथे काय दिलं ILL म्हणजे हा, आणि त्यानंतर TAB, T नंतर A नंतर B आणि B नंतर E नंतर पुन्हा T. म्हणजे इथे हे जे लॉजिक आहे तर इथे लॉजिक लागणार नाही. तर लॉजिक इथे दुसरंच आहे, वेगळंच आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, जर का आपण याचा अर्थ काढतो म्हटलं, यांचा जर का अर्थ काढतो पॉट, इल, टॅब, बेट, तर हे अर्थ निघतात. पण याच्यापासून सुद्धा आपल्याला तरी समजत नाही की उत्तर नेमकं कोणतं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय यूज केलेलं आहे तर जे इंग्रजी स्वर असतात तर A, E, I, O आणि U, हे जे इंग्रजी स्वर आहेत 5, हे 5 स्वर आहेत इंग्रजी. तर याच्यामध्ये त्यांनी त्यांची अरेंजमेंट कशी केली आहे तर POT. तर इथे काय दिलेलं आहे
पी आणि टी याच्यामध्ये काही संबंध नाही आहे, फक्त याच्यावरती फोकस करा स्वरावरती. याचे स्वर कुठे आलेला आहे तर मध्यभागी आलेला आहे, म्हणजे ओ जो आहे मध्यभागी दिलेला आहे. त्यानंतर इथे काय आलेला आहे, जो स्वर आहे तर तो इथे सुरुवातीला आलेला आहे. त्यानंतर इथे टी ए बी, तर टी ए बी ए कुठे आलेला आहे, मध्यभागी आलेला आहे. त्यानंतर बी ई टी, ई कुठे आलेला आहे, पुन्हा मध्यभागी आलेला आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये ऑड कोणता आहे तर सुरुवातीला आलेला आहे, म्हणजे ILL. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लॉजिक जे आहे तर ते एकदम डोक्याच्या बाहेरचं होतं. असं विचार पण नाही करू शकत की या पद्धतीचे सुद्धा प्रश्न बनू शकतो, कारण की एवढा कोणी विचार नाही करू शकत की नेमके स्वरांची त्यांनी अरेंजमेंट अशी केलेली असेल, कारण की याच्यातून आपण बेरीज करतो, वजाबाकी करतो किंवा यांना अक्षरमालिका पाहतो, परंतु स्वरांवरती सुद्धा असा प्रश्न येऊ शकते. हा थोडंसं लॉजिकच्या बाहेरचाच प्रश्न होता, तर त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन जे आहे बी दिलेलं आहे, जे की स्वर याच्यामध्ये सुरुवातीला दिलेला आहे. म्हणून बाकीच्या ऑप्शनमध्ये जो आहे तर तो मध्यभागी आलेला आहे. त्याच्यामुळं ऑड कोणता आहे तर तो ऑड 2 नंबरचा आहे. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. तर इथे प्रश्न क्रमांक 6 आहे. दिलेल्या आकृत्यामधून खालील आकृती उजव्या बाजूला ठेवल्या, म्हणजे दर्पण किंवा आरशाची प्रतिमा आहे, आणि आरसा याचा कुठे ठेवलेला आहे तर उजव्या बाजूला ठेवलेला आहे. आरसा उजव्या बाजूला ठेवलेला आहे, या बाजूला ठेवलेला आरसा. त्यानंतर आरशाची प्रतिमा कोणती मिळेल हे आपल्याला विचारलं आहे. तर आरसा या पद्धतीने लिहिलेला आहे, ठेवलेला आहे इथे. तर याच्यामध्ये सुरुवातीला काय होईल तर ही जे दिलसारखं स्ट्रक्चर बनणार आहे तर तो तसाच राहील इथे, दिलसारखं स्ट्रक्चर, कारण की याच्यामध्ये आदलाबदल होताना याच्यामध्ये काही बदल होणार नाही. परंतु इथे काय दिलेलं आहे तर उलटं दिलेलं आहे, म्हणजे ही पाण्यातील प्रतिमा आहे, हे ऑप्शन गेला. त्यानंतर हे सुद्धा ऑप्शन गेला, कारण की सुद्धा उलटी प्रतिमा दिलेली आहे इथे. आता त्यानंतर इथे एक आडवी रेष दिलेली आहे, इथे एक आडवी रेष दिलेली आहे. ती रेष या जे आरसा आहे तर त्या आरशाकडे येत आहे, तर ती आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये कशी वाटेल तर ती आरशापासून दूर जाताना वाटेल अशी, कारण की ते इकडून ड्रॉ केली आपण तर ती आतमध्ये येताना वाटते, आणि तर मग इकडे काय होईल आरशामध्ये तर इकडे बाहेर जाताना वाटेल, म्हणजे बाहेर जाताना वाटेल, म्हणजे त्याच्यामुळं ही रेष या पद्धतीने होईल ड्रॉ. त्यानंतर जो इथे क्यू आहे, क्यूवरती फोकस नका करू तुम्ही, कारण क्यू इथे दिलेला आहे आणि इथे क्यू दोन्ही याच्यामध्ये सारखा दिलेला आहे. हे तर 2 ऑप्शन गेलेच आपले. कोणता ऑप्शन तर इथे जे ऑप्शन आहे क्यू, इथे हा ऑप्शन गेला आणि इथे सुद्धा हा ऑप्शन गेलेला आहे. सॉरी, हा ऑप्शन नाही, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 इथे कट झालेला आहे. तर याच्यामध्ये क्यू सारखा आहे. आता ऑप्शन उरले कोणते आपल्याकडे, एक तर हा 1 आणि हा 3. तर क्यू याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये सारखा आहे, परंतु क्यूवरती आपण फोकस नाही करू. त्यानंतरचा जो ऑप्शन आहे पीवरती फोकस करू. तर पी जो आहे तर दोन्ही याच्यामध्ये सेम आहे, त्याच्यामुळे पीवरती फोकस करायला आपल्याला उत्तर भेटणार नाही. तर त्याच्यानंतर आयवरती फोकस करून चालणार नाही, कारण की आय आरच्या पुढे ठेवला तर दोन्ही याच्यात समानच दिसेल. तर याच्यामध्ये उरला कोणता आता तर इथे उरला एल. तर एलवरती फोकस करू. तर एल जो आहे तर तो आपल्याला कसा, इथे काय दिलेला आहे ऑप्शन 1 आणि 3. 3 तो ऑप्शन गेलाच इथे. ऑप्शन 3 का गेला इथे, हा प्रश्न ऑप्शनवरून सुटला. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर इथे एल आहे आणि इथे सुद्धा परत एल दिलेला आहे, म्हणजे दुसरा आणि चौथा ऑप्शन तर आपला सुरुवातीलाच गेला होता, कारण की त्यांची प्रतिमा उलटी दिलेली आहे. त्याच्यामुळं हे दोन्ही ऑप्शन गेले. आणि ऑप्शन 3 जे आहे तर याच्यामध्ये दोन्हीही ठिकाणी एलची त्यांनी प्रतिमा, आरशातली प्रतिमा दिलेली आहे. तर दोन्ही याच्या ठिकाणी कशी काय होईल, कारण की ते आपल्याला एका याच्यात आय दिलेला आहे, तर त्याच्यामुळं हा सुद्धा ऑप्शन दिला. तर उरलेला ऑप्शन आपलं उत्तर आहे, जे की ऑप्शन 1 याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ऑप्शन 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. जास्त काही आरशाची प्रतिमा आणि पाण्याची प्रतिमा याच्यामध्ये जास्त काही हार्ड वगैरे क्वेश्चन विचारले जात नाही, त्याच्यामुळे ऑप्शनने हा प्रश्न आरामात सॉल्व झाला. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. सिलेक्ट द ऑप्शन इन विच वर्ड पेअर शेअर सेम रिलेशन ॲज दॅट शेअर बाय द गिवन पेअर्स ऑफ वर्ड. म्हणजे याच्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत तर ते समान याच्यामध्ये रिलेशन किंवा संबंध आहे याच्यामध्ये, आणि त्याच संबंधामध्ये पुढील कोणता ऑप्शन आहे तर ते समानार्थी याच्यामध्ये येऊ शकेल, संबंध याचा सारखा येऊ शकेल. तर ब्लिस आणि डिलाईट.
तर ब्लिसचा अर्थ काय होतो? आनंदी. आणि डिलाईटचा सुद्धा अर्थ सुद्धा होतो आनंदी. म्हणजे हे जे ऑप्शन आहे, म्हणजे हे दोन्ही आहे तर ते समानार्थी आहेत. समानार्थी किंवा समान अर्थाचे आहेत ते. आणि याच्यामध्ये तशाच प्रकारचा आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन पाहायचा आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन 1 दिलेला आहे चेअर आणि रिक्लेनर. तर चेअर आणि रिक्लेनर, तर चेअर म्हणजे आपली चेअर एक साधी चेअर आणि रिक्लेनरसुद्धा एक, म्हणजे यांचा कसा संबंध आहे तर तो सारखाच संबंध आहे. दोन्ही आनंदी याचा अर्थ दोन्ही याचा सारखाच आहे. आनंदी म्हणजे खुश होते आणि आनंदी ब्लिस म्हणजे सुद्धा खुशी होते किंवा आनंदी होते आणि डिलाईट म्हणजे सुद्धा आनंदी होते. तर चेअरचा अर्थ चेअर जी आपली साधारण बसण्यासाठी वापरतो आपण ती चेअर, आणि रिक्लेनर ही सुद्धा एक चेअरच आहे परंतु ती बसण्यासाठी वापरली जाते आणि ती एक आरामदायक असते. तर दोन्हीही चेअर जे आहे तर तो बसण्यासाठी वापरले जाते. आपल्याला दोन्हीही बसण्यासाठी वापरतात. चेअरचा वापरसुद्धा आपण बसण्यासाठी करतो आणि रिक्लेनरचा सुद्धा वापर आपण बसण्यासाठी करतो. परंतु क्लाउड आणि रेन, तर हा ढग, जो क्लाउड म्हणजे ढग आणि ढगाच्या आतमध्ये पाणी असते. रबर आणि बॉल, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन गेला. तर रबर आणि बॉल, तर रबर आणि बॉल इथे काय दिलं तर रबरापासून बॉल बनू शकतो किंवा रबरापासून इतर अनेक जे आहे तर त्या वस्तू बनवू शकतात. त्याच्यामुळं हे मेड फ्रॉम इच अदर यासारखे होईल ते. त्याच्यामुळं हा सुद्धा ऑप्शन इथे गेला. तर मून आणि लाईट, तर मून म्हणजे चंद्र आणि लाईट, तर चंद्रापासून त्याचा प्रकाश येतो किंवा इतर ज्या काही वस्तू असेल त्याच्यापासून सुद्धा प्रकाश येतो. तर इथे हा सुद्धा ऑप्शन गेला. तर इथे जो ऑप्शन 1 आहे तर त्याचा वापर कशासाठी होतो तर दोन्ही याचा वापर आपण बसण्यासाठी करतो. आणि म्हणजे यांचा जो अर्थ आहे सारखाच सेम आहे. आणि प्लीज म्हणजे याचा अर्थ आनंदी किंवा खुशी होते आणि डिलाईट म्हणजे याचा अर्थसुद्धा आनंदी किंवा खुशी येते. म्हणजे याचे दोन्हीही अर्थ सेम आहे. आणि चेअर आणि रिक्लेनर याचासुद्धा सारखाच वापर होतो जे की बसण्यासाठी होतो. त्याच्यामुळं हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि प्रश्न याचंसुद्धा लॉजिक थोडंसं वेगळंच होतं जे की लवकर न कळण्यासारखं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 चेअर आणि रिक्लेनर. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. याच्यामध्ये एक सिरीज दिलेली आहे. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ लेटर दॅट व्हेन सिक्वेंटली प्लेस इन द ब्लँक ऑफ द गिवन सिरीज विल कम्प्लीट द सिरीज. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी तर एक सिरीज दिलेली आहे आणि इथे रिकाम्या जागी काय येईल तर ते आपल्याला इथे विचारलेलं आहे त्यांनी. तर यासारखा प्रश्न त्या दिवशीच्या कालच्या सिरीजमध्ये सुद्धा आपण पाहिला होता तलाठीच्या. तर तो आणि हा प्रश्न यांचं लॉजिक सेम आहे. तर याला सुद्धा आपण तसंच सॉल्व करू. तर सुरुवातीला काय दिलं आहे पी, यांची रिपिटेशन किती आहे पी इथे दिसतो मला, पी इथे दिसतो, पी दिसतो म्हणजे, आणि सुरुवात पीपासून झालेली आहे. तर मी जोपर्यंत पुढचा पी येत नाही तोपर्यंत ही सिरीज कंटिन्यू लिहितो. तर पी, त्याच्यानंतर रिकामी जागा, त्याच्यानंतर रिकामी जागा, त्यानंतर के, त्यानंतर सी. आता पुन्हा परत पी आलेला आहे तर मी आता पी हा इथे न लिहिता इथून सुरुवात करतो पुन्हा. पी, त्याच्यानंतर एस, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर डॉट किंवा रिकामी जागा, 2 रिकामी जागा, आणि त्यानंतर इथपर्यंत झाली आपली सिरीज आहे. त्यानंतर पुन्हा पी आलेला आहे त्याला मी खाली लिहितो. पी नंतर एस, एस नंतर डी, डी नंतर के, आणि के नंतर पुन्हा रिकामी जागा. आता पुन्हा परत पी आलेला आहे तर त्याला मी आणखी पुन्हा एकदा खाली लिहितो, इथून सुरुवात करतो. पी, एस, डी, आणि त्यानंतर त्यांनी ब्लँक दिलेला आहे. त्यानंतर 2 शेवटच्या ब्लँक दिलेल्या आहे. तर याच्यामध्ये मला सारखेपणा दिसत आहे की पीने सुरुवात झालेली आहे आणि शेवटी सी आहे. तर इथे एस आहे, इथे एस आहे, इथे एस आहे, इथे एस, इथे एस, इथे एस, तर इथे काही एस म्हणजे पहिलीची रिकामी जागा आहे तर ते आपल्याला एसने सुरुवात होईल. ते एसने सुरू होणारे ऑप्शन 4ही आहेत. त्यानंतर एस नंतर काय येईल इथे डी, याला फिलअप करून घेऊ. त्याच्यानंतर इथे के, त्याच्यानंतर सी, इथे के नंतर सी, इथे डी नंतर के आणि सी. तर आपल्याला अशी ऑप्शन पाहायचा ज्याच्यामध्ये एस डी के सी, याच्यामध्ये एस डी के सी असा कोणता ऑप्शन आहे एस डी के सी, एस डी के सी, एस डी 3 ऑप्शन आहे. याच्यामध्ये नाही म्हणून हा गेला. एस डी के सी, त्यानंतर के सी नंतर के सी, पुन्हा हा के सी आणि सी के सी. तर
ह्याला सुरुवातीला लिहून घेऊ आपण इथे SDK CK आणि परत C. तर असा कोणता ऑप्शन आहे? SDK डबल C, SDK इथे एक C आहे, SDK इथे एक C आहे. तर उरला कोणता ऑप्शन? ऑप्शन 2, जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या पद्धतीने जर का तुम्हाला लॉजिक याचं लवकर समजलं तर लवकर सॉल्व्ह होऊन जाते हा प्रश्न. तर हा लंबबद्ध मालिकेवरती प्रश्न होता आणि थोडा सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9, जे की 10 आहे, कारण की एक प्रश्न सुरुवातीला घेतला आपण. 18 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात वीरू सुरुवातीपासून 14व्या क्रमांकावर होता. त्याची मैत्रीण जया ही वीरू आणि संदीप यांच्या नेमक्या मधोमध असून संदीप शेवटून 13व्या क्रमांकावर आहे. तर वर्गामध्ये सुरुवातीपासून जयाचा कितवा क्रमांक आहे? तर 18 विद्यार्थी आहे आणि वीरू जे आहे तर तो सुरुवातीपासून 14व्या क्रमांकावरती आणि इकडे शेवटी इथे 18 विद्यार्थी असेल. आणि त्यानंतर संदीप जो आहे तर तो शेवटून म्हणजे इकडून तो 13व्या क्रमांकावरती आहे. इथे संदीप इथे 13व्या क्रमांकावरती. जर का याचा 14 असेल, ठीक आहे, याचा जर का 13 असेल क्रमांक शेवटून, तर याच्या बाजूला इकडे किती विद्यार्थी असेल? 13 नंतर 13मध्ये 5 म्हटलं 18, म्हणजे इकडे 5 विद्यार्थी. आणि इकडे जर का 14 असेल तर इकडे कोणते किती विद्यार्थी? 4 विद्यार्थी. तेव्हा कुठे 18 होईल ना? सुरुवातीपासून याचा 14 आहे, 14मध्ये 4 मिळवल्यास 18 होते. म्हणजे आपल्याला एकूण विद्यार्थी किती आहे? 18. म्हणजे या साईडला 4 विद्यार्थी, या साईडला 5 विद्यार्थी. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की जी जया जी आहे वीरू आणि संदीप यांच्या मधोमध आहे, ती जया जी आहे ती यांच्या मधोमध आहे. तर इकडून 5 विद्यार्थी गेलेत आणि इकडून 4 विद्यार्थी, 5 आणि 4 9 विद्यार्थी गेले तिकडून. तर 18मधून आणि हा एक किती झाला? हे 4 विद्यार्थी आणि हा वाला 1 मिनिट, हे 5 विद्यार्थी इकडून आणि इकडून 4 विद्यार्थी. तर याचा जो क्रमांक आहे सुरुवातीचा कोणाचा? संदीपचा. याचा जो क्रमांक आहे संदीपचा सुरुवातीपासून, तर शेवटून जो आहे त्याचा क्रमांक 13वा आहे. तर सुरुवातीपासून किती असेल याचा? सुरुवातीपासून किती? तर आपण सुरुवातीपासून 18 मायनस 13 जर का केलं तर 5 विद्यार्थी उरते. आणि हे सुरुवातीचा म्हणजे याच्या अगोदर किती विद्यार्थी होते? तर हे विद्यार्थी होते तर 5 आणि प्लस हा एक, म्हणजे याचा क्रमांक कितवा आहे? तर 6वा क्रमांक आहे. कोणाचा? संदीपचा 6वा क्रमांक आहे सुरुवातीपासून. हे 5 विद्यार्थी तर सुरुवातीचे होते आणि सुरुवातीपासून संदीपचा 6वा क्रमांक. आणि आता यांच्या दोघांमध्ये कोण आहे? तर यांच्या दोघांमध्ये जया आहे. तर जया यांच्या दोघांमध्ये मधोमध आहे. तर 6 आणि 14, तर 6 आणि 14 याच्यामध्ये फरक कितीचा आहे? तर 4 आणि 4 8चा, म्हणजे जी जया असेल तर ती बरोबर मधोमध आहे. तर 6मध्ये 8चे 2 भाग करा, म्हणजे 4 आणि 4. तर इथे कोण येईल? जया. आणि 6मध्ये 4 मिळवल्यास 10वा क्रमांक जयाचा येतो. म्हणजे 6 आणि 4 10 आणि 10 नंतर 4 14. म्हणजे जया जी आहे तर ती मधोमध इथे बसलेली आहे. तर तिचा क्रमांक किती असेल? तर 10, जे की ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. आणि हा सुद्धा प्रश्न रांगेतील स्थान याच्यावरती डिपेंड होता आणि प्रश्न थोडा सोपा होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आणि 11वा आहे. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. तर याच्यामध्ये सिरीज दिलेली आहे आणि सिरीजमध्ये मध्यस्थानी जो प्रश्न क्रमांक आहे तर तिथे काय येईल हे त्यांनी विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये 2, 3, त्यानंतर 11, त्यानंतर 38, पुढे प्रश्नार्थक चिन्ह आणि शेवटी 227. तर मला दिसत आहे की सिरीज जी आहे तर ती कमी होऊन खूप जास्त वाढत आहे. जी सिरीज आहे ती कमी होऊन खूप जास्त वाढत चालली आहे. म्हणजे याच्यामध्ये प्लस नाही राहणार, ना की गुणाकार राहू शकते आणि प्लस आणि वजाबाकी याच्यामध्ये राहू शकत. तर याच्यामध्ये सुरुवातीला सांगितले की यासारखे प्रश्न कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचे, तर यांचा फरक जो आहे तर त्यांनी सॉल्व करायचे.
तर याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 1चा. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर 8. त्यानंतर याच्यामध्ये 8तून 1 7 आणि 3 2 27. त्यानंतर इथे ब्लँक आणि इथे सुद्धा ब्लँक. तर 1ला काय लिहू शकतो आपण? तर इथे 1 8 आणि 27. 1 8 27. तर मला ह्या घन संख्या दिसत आहे. तर इथे 1चा घन केला असेल त्यांनी, त्यानंतर 8 इथे 2चा घन केला असेल आणि इथे 3चा घन केला असेल. तर इथे आपण 4चा घन करून पाहू. इथे 4चा घन करून पाहू. 4चा घन किती होते? 64. आणि 64 जे आहे तर ते 38मध्ये मिळू. 8 आणि 4 12, 6 आणि 3 9, 5 4 1, 6 आणि 3 9 आणि 1 10 म्हणजे 102, जे की ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी फरक कसा दिलेला आहे? तर एक जी घनसंख्या आहे तर ती याच्यामध्ये प्लस केलेली आहे. तर 102 मध्ये आपण पुढे काय येईल मग इथे? 5चा घन. 5चा घन किती आहे? तर 125 आणि ते 102 मध्ये मिळू आपण. 5 आणि 2 7 2 आणि हे 2 227 म्हणजे जे आपलं लॉजिक आहे तर ते बरोबर आहे. इथे घनसंख्या झालेली आहे आणि ते त्याच्यामध्ये मिसळलेले आहे. तर त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ते 102, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. या पद्धतीचा प्रश्न होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 आहे, परंतु 13 नाही, आपण रँडम घेतले आहे. त्यानंतर डिपार्टमेंट या शब्दात पुढे तसेच मागे अशी दोन दिशेने असे किती अक्षर जोड्या आहेत ज्यात शब्दातील त्यांच्या दरम्यानच्या अक्षरांची संख्या ही इंग्रजी वर्णक्रमातील त्यांच्या दरम्यानच्या अक्षरसंख्या इतकीच आहे. तर प्रश्नामध्ये कन्फ्युजन त्यांनी वाढवलेलं आहे शब्दांची पुनरावृत्ती करून. तर याच्यामध्ये असं म्हटलं त्यांनी, या शब्दामध्ये अशा किती जोड्या आहेत ज्यांच्या या शब्दामध्ये त्यानंतर येणाऱ्या अशा संख्या अक्षरांची संख्या इंग्रजी क्रमानुसार अक्षरांच्या संख्येइतकीच आहे. म्हणजे इथे त्यांचं स्थान जे आहे तेच त्या ABCDमध्ये वर्णक्रमानुसार आहे. तर अशा किती जोड्या आहेत तर त्यांनी हे विचारलेलं आहे इथे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पाहू आपण अशा किती जोड्या आहेत. तर सॉल्व कसं करायचं ते पाहू. तर सुरुवातीला त्यांनी शब्द काय दिलेला आहे? डिपार्टमेंट, DEPARTMEN आणि त्याच्यानंतर टी. या शब्दात पुढे तसंच मागे दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येते. त्यांनी सांगितलेलं आहे दोन्ही पद्धतीने पाहायच्या. तर डी नंतर ई, त्याच्यात डी नंतर ई हे एक पेर भेटलेलं आहे, कारण की तिथे ABCDमध्ये सुद्धा डी नंतर ईच येतो, त्याच्यामुळे हे एक पेर भेटलेलं आहे. त्यानंतर डी नंतर ई, DEFGHIJKLM नाही, आता दुसरी नाही त्यामुळे हे गेला. त्यानंतर आता ई नंतर EFGHIJKLM नाही, ही सुद्धा नाही. पी नंतर PQR, तर PQR ही एक आपल्याला जोडी भेटलेली आहे इथे पी आणि आरची. त्याच्यामध्ये Q एक मदत आहे तिथे सुद्धा तिसऱ्या क्रमांकावरती आहे. पी नंतर आर आणि इथे सुद्धा पी नंतर आर तिसऱ्या क्रमांकावरती आहे. तर ही एक जोडी बनते आपल्याला इथे. पी नंतर QRSTUVW नाही आता. तर ए नंतर इथपर्यंत झालं. त्यानंतर ए नंतर BCDE, तर BCDE, तर ए नंतर ई ही एक पेर भेटली आपल्याला इथे. तर ए नंतर EFG, त्यानंतर नाही. त्यानंतर आरपासून बनते का? RSTUVW नाही, TUVW हे तर नाहीच. MNOP नाही, ही पण नाही. ई नंतर नाही, एन नंतर टी नाही. तर ही पुढून क्रमाने आपल्याला किती भेटल्या? तर 3 पेर भेटलेल्या आहे. त्यानंतर पाहू आपण आता मागच्या दिशेने किती पेर भेटतात. तर याच्यामध्ये मागच्या दिशेने टी नंतर झेडपर्यंत ABCD म्हणून, टी नंतर नाही येत. एन नंतर NOPQRSTUV नाही, हे सुद्धा गेलं. त्यानंतर EFGHIJKL नाही, MNOPQRS हे सुद्धा नाही. टी नंतर तर एक पण एक अक्षर नाही जी पुनरावृत्ती होईल याची. टी नंतर नाही. तर आर डिपार्टमेंट MENT ठीक आहे. त्याच्यामध्ये आर नंतर RSTUV हे सुद्धा नाही. त्यानंतर ABCD, तर ए नंतर डी ही एक पेर भेटते आपल्याला इथे. ए नंतर डी ही एक पेर भेटली. आणि त्यानंतर आणखी कोणती आहे का? PQR, ED ही नाही. तर आर आणि एन
इथे एन ओ पी क्यू आर NPOPQR, तर ही एक आपल्याला पेर भेटते इथे. तर एन नंतर आर, इथे एन नंतर आर ही भेटते, कारण की एम नंतर NOPQR, तर एन नंतर आर ही एक पेर भेटली. तर आपल्याला याच्यामध्ये अशा एकूण किती पेर भेटलेले आहेत, तर एकूण 4 पेर आपल्याला याच्यामध्ये भेटलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर, सॉरी 4 नाही, 1 2 3 4 5 पेर भेटलेले आहे, म्हणून प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 हे आहे. तर हा एक थोडासा जर का PYQ जर का केलेले असेल किंवा याबद्दलचं लॉजिक जर का असेल तर या पद्धतीचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो, अन्यथा नाही. तर अशावरती प्रश्न हा डिपेंड होता. तर समजला नसेल तर एकदा आणखी पहा, तुमचं कन्फ्युजन जे आहे ते क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. एक्सचा अर्थ वजाबाकी म्हणजे गुणिल्याचा अर्थ वजाबाकी आहे. तर याला आपण अधिकार मानून घेऊ. तर 11 + 6, तर प्लस म्हणजे काय आहे, तर याचा अर्थ गुणाकार, म्हणजे 11 × 6. त्यानंतर भागीला दिलेला आहे, तर भागीला काय म्हटलेलं आहे, भागीलाचा अर्थ बेरीज, भागीलाचा अर्थ बेरीज +84. वजाचा अर्थ 7 आहे, वजाचा अर्थ काय आहे, वजाचा अर्थ भागाकार आहे, म्हणजे 84/7, आणि गुणिल्याचा अर्थ वजाबाकी आहे. तर गुणिला किती, 9. तर हे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर याला सॉल्व करू. सुरुवातीला भागाकार, बारीसाठी 84, आणि या दोघांचा गुणाकार 11 सक 66 + 12 - 9. त्यानंतर 66 आणि 12, 6 2 8, 6 1 7, 78 - 9. 78मधून 9 गेल्यास किती राहते, 69, जे की ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रश्नाचं चिन्ह तर जे आहे ते यांचं ही गणितीय क्रिया करून काय उत्तर येईल हे आपल्याला विचारलं होतं. तर ते आपण सॉल्व केलं आणि त्याचं उत्तर काय आलं, तर 69, जे की ऑप्शन 1 मध्ये आहे. तर असा हा प्रश्न होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. नातेसंबंधावरतीचा प्रश्न आहे हा. चित्रातील एका मुलीकडे बोट दाखवत संचिता म्हणाली, ती माझ्या आजोबांच्या पत्नीच्या एकुलत्या एका सुनेच्या मुलीची एकुलती एक बहीण आहे. तर संचिताचे चित्रातील मुलीशी नाते काय, तर नातेसंबंध दिलेला आहे. त्याच्यात आपण काय सांगितलं आहे, चित्रातील एका मुलीकडे बोट दाखवत संचिता म्हणाली. कोण म्हणाली, तर संचिता. एखाद्या चित्राकडे बोट दाखवत ती म्हणत आहे, तर ती काय म्हणत आहे, ती माझ्या आजोबाच्या पत्नीच्या, तर ती माझ्या आजोबाच्या म्हणजे हिचा एक वडील असेल, तिचा वडील असेल, तिचा आजोबा झाला. तर त्यांनी काय म्हटलं, ती माझ्या आजोबाच्या पत्नीच्या, आजोबाची पत्नी म्हणजे तिची आजी, आजोबाची पत्नी म्हणजे तिची आजी, आजोबाच्या पत्नीच्या एकुलत्या एका सुनेची मुलगी आहे. एकुलत्या एक सुनेची मुलगी, एकुलत्या एक म्हणजे हा त्यांचा मुलगा म्हणजे एकुलता एक आहे, आणि तिची पत्नी आहे. ठीक आहे, त्यांचं लग्न झालेलं आहे, ही तिची पत्नी आणि तिचा हजबंड. तर एकुलत्या एका सुनेची मुलगी आहे, एकुलत्या एका सुनेची म्हणजे यांची जी मुलगी आहे, पत्नीची मुलगी आहे. कोण, जिच्याकडे ती बोट दाखवत आहे, ही एक मुलगी आहे. तर एकुलती एक सुनेच्या मुलीची म्हणजे कोण, संचिता, तिची एक बहीण आहे, कोण, ती मुलगी. ठीक आहे. तर संचिताची चित्रातील मुलीशी नाते काय आहे, तर याच्यामध्ये या दोघांचं नाते काय आहे ते, तर ते दोन्ही मुली आहेत, तर म्हणजे दोघी बहिणी आहेत, आपण सख्या बहिणी आहेत त्याच्यामध्ये. तर नातेसंबंधावरतीचा हा प्रश्न होता, आणि हा प्रश्न थोडासा मॉडरेट टाईपमध्ये येतो. मॉडरेटमध्ये आपल्याला गणना करू, कारण की थोडंसं ते एकुलत्या एका आणि एकुलती एक बहीण वगैरे असं दिलेलं आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस राहते. त्याच्यामुळे प्रश्न थोडासा वाचला तर बरोबर सुटून जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, बहीण. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न, आणि याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न. खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदली करावी लागेल. तर इथे ही जी गणित दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी चिन्हाची अदलाबदली करायला सांगितली आहे या गणिताची, आणि 40 आलं पाहिजे. त्या चिन्हाची, कोणत्या चिन्हाची अदलाबदली करायची आहे. तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, भागीला आणि प्लस, भागीला आणि प्लस यांचं अदलाबदली. जर का भागीला आणि प्लसची अदलाबदली केली, तर भागीला जर का इथे टाकले म्हणजे प्लस, आणि प्लसच्या जागी भागीला,
तर इथे काय होईल 18 + 6 आणि भागीला 12 येईल या पहिल्या ऑप्शननुसार. परंतु जर का असं केलं तर 6 × 6 sin 2 12 म्हणजे 1/2 म्हणजे ते, आणि याला सॉल्व केलं ते काय येईल 0.5. इथे काय येईल 0.5. पण आपल्याला जे उत्तर आहे तर ते पूर्णांकामध्ये दिलेलं आहे, म्हणजे हे जे पहिला ऑप्शन जे आहे तर ते इथे चुकलं आहे इथे. त्यानंतर दुसरं ऑप्शन पाहू आपण. हे 18 नंतर रिकामी जागा देऊ आपण तिथे. त्यानंतर 6, त्यानंतर 12, त्यानंतर गुणिला इथे 13 आणि इथे पुन्हा 1 आणि इथे 40 आला पाहिजे. तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन तर हा गेला. त्यानंतर दुसरा ऑप्शन प्लस आणि मायनसचे जे आपण ते अदलाबदली करू मायनसच्या जागी. तर इथे भागीलाच्या ठिकाणी भागीलाच येईल आणि प्लसच्या जागी मायनस येईल आणि गुणाकारच्या जागी गुणाकार आणि मायनसच्या जागी प्लस, हे दुसऱ्यानुसार. तर sin 3 18 इथे येतील 3, इथे 12 आणि 13चा गुणाकार 157 आणि प्लस 9. तर हे 40 येऊ शकते का? हे 150 प्लस झालेलं आहे, तर त्याच्यामुळं हे सुद्धा इथे ऑप्शन येणार नाही, म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर येणार नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक पुढचा ऑप्शन पाहू आणखी. पुढच्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, प्लस आणि गुणाकारची त्यांनी अदलाबदली करायची सांगितलेलं आहे, प्लस आणि गुणाकारची. तर 18 भागिले 6 प्लसच्या जागी गुणिलं 12 आणि गुणिलं जागी प्लस आणि 13 आणि वजा 9 बरोबर 40. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तर भाग देऊ आपण. sin 3 18 आणि 12 3 36 + 13 वजा 9, 36 + 13 वजा 9. तर 36 + 13 किती होते, तर 49 आणि त्याच्यामध्ये वजा 9. तर 49मधून 9 वजा केल्यास किती येते 40, जे की आपलं उत्तर आहे. आणि त्यांनी इथे हे सांगितलं होतं की कोणत्या दोन चिन्हाची अदलाबदली केली पाहिजे जेणेकरून उत्तर काही 40 येईल. तर असा कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन सी जे आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे. या दोन चिन्हाची अदलाबदली केली तर आपल्याला 40 भेटून जाईल. तर त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर. त्यानंतर पाहू आपण शेवटचा प्रश्न. दिशाज्ञान चाचणी होती. अभय त्याच्या घरापासून उत्तर दिशेला चालायला सुरुवात करतो. तर प्रश्नाची लेंथ मोठी असल्यामुळं आपण काय करू, जसं जसं प्रश्न वाचत जाऊ तसं तसं सॉल्व करू आपण इथे. तर अभय त्याच्या घरापासून उत्तर दिशेला चालायला सुरुवात करतो. मग 40 मीटर चालल्यानंतर तो डावीकडे वळाला. तर तो काय करतो, सुरुवातीला काय करतो, तो उत्तर दिशेला जातो 40 मीटर. ठीक आहे. त्यानंतर तो त्याच्या डावीकडे वळाला आणि पुढे 40 मीटर चालला. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि 30 मीटर चालला. तर उजवीकडे वळून तो 30 मीटर चालला. त्यानंतर तो पश्चिमेकडे वळाला आणि 100 मीटर चालला. तो त्याच्या पश्चिमेकडे वळाला, ठीक आहे, आणि 100 मीटर चालला. त्यानंतर तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 70 मीटर चालला. तर डावीकडे वळून 70 मीटर. तर सुरुवातीचे हे 30 आणि हे 40, म्हणजे 40, हे 30 आणि हे 40 म्हणजे टोटल 70 झाले. तर तो काय केले, त्याने डावीकडे वळाला आणि 70 मीटर चालत गेला. मग तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 40 मीटर चालत गेला. मग तो त्याच्या डावीकडे वळाला, इथे डावीकडे वळाला आणि 40 मीटर चालला. 40 मीटर चालला तो. त्यानंतर तिथून तो दक्षिणेकडे वळाला आणि 25 मीटर चालला. आता तो दक्षिणेकडे आला आणि 25 मीटर चालला. शेवटी तो त्याच्या पूर्वेकडे वळाला आणि गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी 100 मीटर चालला. आणि त्याने काय केले, पूर्वेकडे वळून 100 मीटर चालण्यास सुरुवात केली. म्हणजे 100 मीटर जाऊन तो थांबला. तर तो त्याच्या सुरुवातीपासून किती अंतरावर आहे, तर तो हे किती झालं, तर हे 40, तर हे 40 आहे, तर हे 100 असेल, तर हे सुद्धा अंतर 100 असेल, म्हणजे टोटल किती झालं 140. आणि त्याने काय केलं, शेवटी इथपर्यंत येऊन तो इथे येऊन थांबला. आता तो त्याच्या दक्षिणेकडे आहे, परंतु हे 100 आणि सुरुवातीला चालला तो 40, म्हणजे हे टोटल 140 गेला आणि 140 आला. परंतु त्याने 25 मीटर जे आहे तर ते दक्षिणेकडे प्रवास केलेला आहे. तर तो 25 मीटरचे हे 25 असेल, तर हे सुद्धा 25 असेल. आणि ते कोणत्या दिशेला आहे, तर आता तो 25 मीटर जो आहे
तर तो इथे येऊन थांबलेला आहे ना तो, तर तो त्याच्या 25 मीटर दक्षिणेला येऊन थांबलेला आहे. तर रिझनिंग सोपी होती, फक्त जर का मांडता आली तर ती सॉल्व झाली असती. तर अशा पद्धतीने आपण फॉरेस्टचा पेपर आहे तर तो आज डिस्कस केलेला आहे. आय होप की तुम्हाला क्लिअर होत असेल कन्फ्युजन तुमचे. जर क्लिअर नसेल होत तर एकदा पुन्हा आणखी व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जातील ती. तर चला भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.